नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मालवण तालुक्यातील कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपसा विरोधात तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन 5व्या दिवशी देखील सुरू. शेत जमिनीवर अतिक्रमण केल्याचा कैलास पाटील यांचा आरोप. तहसीलदारांकडे दिले निवेदन, कारवाईची मागणी. महाड MIDC पोलीस हद्दीतील हरवलेले मोबाईल मिळाले परत. तक्रारदारांना परत मोबाईल देऊन पोलिसांनी केली उल्लेखनीय कामगिरी. आणि आखाती देशातील युद्धाचा परिणाम, मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेल दरात वाढ, मच्छीमार व्यवसायावर मोठे संकट. पाहुयात सविस्तर वृत्त. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन 5व्या दिवशी सुरू आहे. महसूल प्रशासनाने वाळू माफियांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. रेवंडी जेटी समोरील कालावल खाडीपात्रात ग्रामस्थांनी होड्या उतरवत महिलांचं आंदोलन छेडलंय. अनधिकृत वाळू उपशामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रेवंडी येथील वाळू माफियांना महसूल प्रशासनाचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. तहसील मधील महिला व पुरुष ग्रामस्थ या ठिकाणी गेल्या सोमवारपासून 30 तारीखपासून वाळू विरोधात आंदोलन सुरू आहे. तरी पण प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा या खाडीत तहसील समोर खाडीत चालू असतो. काल या ठिकाणी 2 वाळू उपसा करणाऱ्या बोटी तहसील ग्रामस्थांनी पकडलेल्या होत्या. त्याची माहिती आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल मध्ये दिलेली होती. हरित न्यायालयाने खाडीतला वाळू उपसाचा पट्टा बंद ठेवलेला असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या हप्तेखोर अधिकाऱ्यांच्यामुळे या ठिकाणी वाळू उपसा चालू आहे. मुजोर जे वाळू उपसा करणारे व्यावसायिक आहेत त्यांची आम्हाला वाळूवर धमकी येत असते. त्याचबरोबर त्या धमकीची कुठलीही पोलीस प्रशासन आणि महसूल याची कुठलीही दखल घेत नाही. काल या ठिकाणी 2 वाळू भरलेल्या बोटी होत्या. त्यांच्या त्या ठिकाणी पंचनामा न झाल्यामुळे त्यांनी त्या बोटी रातोरात त्या दुसरीकडे पळवून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी आजपर्यंत या ठिकाणी कुठलाही प्रशासनाचा अधिकारी आमच्या आंदोलन सुरू आहे त्यावेळी भेट घेतली नाही आहे. आणि जर अशीच आमची त्याची कुठलीही दखल न घेतल्यास यापुढे अजून आमचं आंदोलन तीव्र होईल. या ज्या समोर ज्या महिला बसल्या आहेत ज्या महिला बसल्या आहेत त्या महिला खाडीपात्रातून आंदोलन करतील आणि तर त्याची त्यावेळी इतर काय दुखापत झाली किंवा अपघात घडला तर त्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहील. तहसील ग्रामस्थांचा विजय असो, तहसील एकजुटीचा विजय असो, गोपाल कृष्ण महाराज की जय. वाळू व्यावसायिक मुर्दाबाद, वाळू व्यावसायिक मुर्दाबाद. पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाला धडक दिली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी नागरिकांच्या पाणी समस्येकडे लक्ष वेधत तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये नियमित आणि पुरेसा पाणीसाठा होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून समस्या मांडल्यात. यावेळी सिडको प्रशासनाकडून लेखी उत्तर देण्यात आले. या उत्तरानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत JNPT येथून जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू असून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुधारला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान पाणी टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिलाय. आपण पाहता पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा प्रश्न पाणी समस्याबद्दल आहे. आणि या पाणी समस्या खारघर, नावडा वसाहती, कांबोटा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इथले नागरिक आज जवळजवळ 200-300 नागरिक आज आम्ही आव्हान केलं होतं पनवेल महानगरपालिकेमध्ये का इथल्या सिडकोमधून जे वसाहतीमध्ये आहेत सिडकोच्या या 23 MLD पाणी सिडकोच्या वसाहतीमधून कमी येतो आहे. यासाठी आम्ही सिडकोच्या MDना पत्र दिलं होतं का आम्हाला मिटिंगचा वेळ द्या. ते वेळ न दिल्यामुळे आम्ही त्यांना मेल केलं होतं. मग ते आजच्या टायमिंग देऊन आम्हाला ते बोलवलं होतं. या बोले जॉईंट दोन्ही आता आमचे
काँग्रेसचे नेते सुदामजी पाटील साहेब बोलले, तर त्याप्रमाणे आम्ही सर्व दोन्ही जॉईंट एमडींना भेटलो. जॉईंट एमडींना त्या आमच्या व्यथा सांगितल्या, कुठे कुठे प्रेशर कमी आहेत, कुठे कुठे MLD किती, नावडा फेज 2मध्ये MLD किती होतो, खारघरमध्ये किती होतो, हे सर्व मार्गदर्शन दिले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सध्या नवी मुंबईकडनं मागणी करतोय, तुमच्या मागणीनुसार. आम्ही सांगितलं तसं होणार नाही, तुम्ही 5 ते 6 MLD हा पाणी खारघरमधला म्हणजे आमच्या भागामधला JNPTला तुम्ही दिलेला आहे, आणि तो 6 MLD पाणी आमच्याकडे वर्ग करावा. जोपर्यंत वर्ग करत नाही तोपर्यंत तुमच्या कार्यालयामधून आम्ही जाणार नाही, ही भूमिका आम्ही ठामपणाने घेतली. त्यामुळे ते शेवट 2-2.5 तास प्रचंड चर्चा झाल्यानंतर आम्ही कुठे उठायचा प्रयत्न करत नसल्यामुळे ते 6 MLD 4 ते 6 MLD पाणी जो JNPTला जातो तो पाणी हा सिडकोचा आमच्या नावडा, खारघर, पनवेल, कांबोटा पूर्ण सिडको नोडमध्ये फिरवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बाकी 20 MLD त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडनं मागणी केलेली आहे. त्याच्यामधनं जो 15 MLD हा पाणी तुम्हाला देऊ अशी अपेक्षा केलेली आहे. मी त्यांना पत्रही दिलेलं आहे तर त्याला 15 MLD पाणीसुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे. ते आश्वासन दिलं नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला ज्या क्षणी देतील त्या क्षणी तुम्हाला आम्ही देऊ असे त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, शेवटी नवी मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन ही पनवेलमधून जातोय, ती तोडायला आम्हाला वेळ लागणार नाही, कारण आम्ही गुन्हा दाखल करण्यामध्ये आम्हाला काही हरकत नाही, आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला. परंतु जो पाणी या जनतेला आम्ही जो आश्वासन दिलेलं आहे, ज्यावेळी जनतेकडे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला उभे राहिलेलो होतो त्यावेळी जनतेला आम्ही आश्वासन दिलं का तुम्हाला पाण्याची कमतरता आम्ही कधी पडून देणार नाही, यासाठीही आम्ही भूमिका घेतलेली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये सर्व शहरामध्ये पाण्याची बिकट अवस्था आहे. आमचे नवनिर्वाचित पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने महासभा झाली किंवा सिडको प्रशासनाकडं त्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी आज या पाण्याची समस्या घेऊन आम्ही सहव्यवस्थापकीय संचालक देशमुख साहेब यांची भेट घेतली, त्याच्यानंतर दुसऱ्या सहव्यवस्थापकीय संचालक त्यांची भेट घेतली, त्याच्यानंतर पूर्णकरण म्हणून ज्या जॉईंट चीफ इंजिनियर आहेत त्यांच्याशी बैठक घेतली. त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की आज आम्ही पाणी घेतल्याशिवाय जाणारच नाही आणि आज आम्ही कुठल्याही परिस्थितीत वेळ पडल्यास MD साहेबांच्या दालनाबाहेर हे आंदोलन करणार होतो. आम्हाला जोपर्यंत तुम्ही लेखी काही आश्वासन देत नाही त्यावेळी सगळे अधिकारी तिथे असताना त्यांनी सांगितलं का आपण JNPTचं जे काम चालू आहे ट्रायल बेसिसवर 5 ते 6 MLD आम्ही तुम्हाला आता पाणी देऊ शकतो आणि लागलीच गरज तर नवी मुंबई महानगरपालिकेकडे आमचा पत्रव्यवहार चालू आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील तरणखोप येथील शेतकरी कैलास महादेव पाटील यांनी आपल्या शेतजमिनीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत न्यायासाठी तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी तहसीलदार पेण यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केला होता आणि कारवाईची मागणी केली. कैलास पाटील यांच्या मते सर्वे नंबर 47 मधील त्यांच्या शेतजमिनीची चतुर सीमा ओलांडत उत्तरेकडील शेजारी शेतकऱ्याने बेकायदेशीर भराव केला. तसेच सर्वे नंबर 53-1 मधील पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आल्याने शेतीसाठीचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले असल्याचं त्यांनी सांगितलंय. याशिवाय संबंधित परिसरात वनविभागाच्या जमिनीत बेकायदेशीर माती आणि खनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी, राज्यपाल, राष्ट्रपती तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत निवेदन पाठवले. दरम्यान 15 दिवसात कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कैलास पाटील यांनी दिला. माझं नाव कैलास महादेव पाटील, राणा धावटे, राधाकृष्णवाडी. मी नेहमीप्रमाणे घरपट्टी भरतो. साधारण मला 8,000ची घरपट्टी येतो, परंतु मला आजपर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली नाहीये. तर मला पाणी का नाही मिळत याचं ग्रामपंचायतने आजपर्यंत आम्हाला उत्तर दिलेलं नाही. कारण 8,000 घरपट्टी भरत असताना सुद्धा मला पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. पाण्यापासून आम्ही उपोषण केले, आत्मदहन केले, परंतु आम्हाला आजपर्यंत काहीच न्याय मिळालेले नाहीये. जर साईडचा शेताचे बांध हे आपल्याला फिरण्यासाठी असतात, पाण्याच्या लाईनी वगैरे न्यायच्यासाठी किंवा बैलगाडीच्या साहाय्याने सामान वाहून नेण्यासाठी असतात, परंतु ह्या शेतकऱ्यांनी माझे पाण्याची लाईन तोडली, माझे रस्ते बंद केले, तर मग माझ्या रस्त्यातनं का तो जातोय? त्याच्यासाठी आज मी एकंदरीत कायमचा त्याचा बंदोबस्त करायचा आहे. रस्त्याचं माझी जी आता मी मोजणी केली तर माझा रस्ता पूर्ण माझ्या ह्याच्यात आहे, अनधिकृत आहे. कारण माझं कुठलंही
पद्धतीनं माझी परमिशन न घेता हा रस्ता केलेला आहे. रस्ता केलाय फक्त तो वाहतुकीसाठी, मातीच्या वाहतुकीसाठी. तिकडं आम्ही भाजी पिकवत होतो, ती पण जागा ही माती काढून हे केलं. म्हणजे आम्ही उदरनिर्वाह शेतकऱ्यांनी करायचं कसं? हा एक मोठा प्रश्न झालेला. आता माझं वय आहे 60. ह्याच्यासाठी मी झगडता माझे जवळ-जवळ 10 वर्ष गेलेत. आता मी पुढचं आयुष्य कसं जगणार? ते ह्या सर्व घडामोडीमध्ये माझ्या आणि माझ्या मिसेसचं जो शेतीसाठी पीक पाण्याचा जो कर्ज येतो तो माझा थकीत झालेला आहे. तिथनं बँकेतनं नोटीस येऊन आम्हाला लोक अदालतमध्ये बोलवलं गेलं. ही माझी मानहानी झालेली आहे. तर मानहानी झाली तर आपल्याला काय भरून काढता येणार नाही. तर आम्ही पुढचं आयुष्य कसं जगायचं हे शासनाने आम्हाला सांगून द्यावं. गॅस सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढलेल्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या घोषवाक्याखाली करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. पनवेल येथील प्रांत कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक आंदोलन करत चूल पेटवून भाकरी तयार केली. त्यानंतर ही भाकरी प्रशासनाला देत वाढत्या महागाईमुळे गोरगरीब जनतेचे जीवन कठीण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गॅस सिलेंडर कधी स्वस्त होणार असा थेट सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड आणि पनवेल तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान वाढती महागाई आणि गॅस दरवाढीच्या विरोधात पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता कोकणातील मच्छीमारांना बसू लागला. मच्छीमारांना सवलतीच्या दराने दिल्या जाणाऱ्या मच्छीमारी डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून हा दर आता 117 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्यामुळे मच्छीमारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. युद्धापूर्वी सवलतीच्या दराने मिळणारे डिझेल सुमारे 90 रुपये प्रति लिटर होते. मात्र टप्प्याटप्प्याने दरवाढ होत मार्च महिन्यात हा दर 115 रुपये झाला होता. आता एप्रिल महिन्यात पुन्हा दरवाढ होऊन 117 रुपये प्रति लिटर झाला आहे. सवलतीच्या डिझेलच्या दरात तब्बल 27 रुपयांची वाढ झाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी व्यक्त होते. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एप्रिल महिन्यात 31,895 लिटर डिझेलचा कोटा मंजूर करण्यात आलाय. मात्र वाढत्या इंधन दरामुळे मासेमारी करणे परवडत नसल्याची प्रतिक्रिया मच्छीमारांकडून व्यक्त केली जाते. दरम्यान राज्यातील 136 मच्छीमारी सहकारी संस्था आणि जवळपास 7,000हून अधिक यांत्रिक बोटी या दरवाढीमुळे प्रभावित झाल्या आहेत. इंधन दरवाढीमुळे मासेमारी व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रायगड जिल्ह्यातील महाड MIDC पोलीस ठाण्याने हरवलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन 2026 मध्ये आतापर्यंत 4,89,000 रुपयांच्या किमतीचे एकूण 13 मोबाईल पोलिसांनी शोधून संबंधित मालकांना परत दिलेत. महाड MIDC हद्दीत मोबाईल हरवण्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल DB बल्लाळ यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास केला. या तपासातून हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान मोबाईल हरवल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच CEIR पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. गेले 8 महिन्यापूर्वी माझा मोबाईल हरवला होता. तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. तर दीपक बलाल साहेब आणि माने साहेब यांनी त्याच्यावर ट्रॅक करून मला इथं बोलवून घेतलं आणि आज माझ्या मोबाईल माझ्या ताब्यात दिलेला आहे. तर मी मग पोलीस स्टेशनचा धन्यवाद. जिल्हा परिषद निवडणुकानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा राजापूर तालुक्यांमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेशांचा धडाका सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द या गावातील ग्रामस्थांनी सामूहिकरित्या शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा स्थानिक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करत पक्षात प्रवेश केला। या प्रवेशामुळे राजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यावेळी आमदार किरण सामंत यांनी गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे। शिवणे खुर्द गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिंदे गटाची ताकद वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय। भारतीय जनता पक्षाच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त पेण येथे भाजप पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पाटील आणि उपसभापती संजय डंगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील, पंचायत समिती गटनेते विवेक म्हात्रे, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर, उपसभापती नितीन पाटील तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला। पक्षाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार देखील व्यक्त करण्यात आला। दरम्यान खासदार धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली। जनता पक्षाचा आजचा स्थापना दिवस आणि त्या स्थापना दिवशी पेण येथे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळावरती ध्वजवंदन या ठिकाणी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। 46-47 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय मिळावा, अंत्योदयाचा असलेला विचार हा जिथे अंत होतो त्या अंतापर्यंत असलेला माणूस, त्याचा उदय त्यांनी प्रमुख समाजाच्या घटकामध्ये यावं या विचारसरणीनं प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना या ठिकाणी झाली। आज माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आज माननीय देवेंद्रजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ही पार्टी अत्यंत ताकदीनं या ठिकाणी पुढे या ठिकाणी चालली आहे। मी निश्चितपणानं हे ध्वजवंदन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की समाजाच्या हिताकरता जे जे करावं लागेल ते करण्याकरता आपण कटिबद्ध होऊयात, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। सर्व कार्यकर्त्यांना, सर्व सदस्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार। जागतिक जल दिनाचे औचित्य साधत करंजाड येथे शिवप्रतिष्ठान आणि शिवमावळे यांच्या वतीनं मुठभर धान्य व घोटभर पाणी ही अनोखी संकल्पना राबवण्यात आली। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर मुक्या पशुपक्ष्यांना पाणी आणि अन्नाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला। करंजाडे परिसरात विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवण्यात आली तसेच धान्याचे वाटप करून पक्षी व प्राण्यांसाठी खाद्याची व्यवस्था करण्यात आली। ज्याप्रमाणे माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या देखील गरजा आहेत असा संदेश यावेळी देण्यात आला। या उपक्रमात शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुनील अंबावडे, अविनाश ठोसर, सुरेश बारवे, अमर कुसळे यांच्यासह तुषार कदम, रोशन कुलाल, अमर सावंत, रोशन शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांनी अशा उपक्रमात सहभागी व्हावे आणि पक्षी तसेच प्राण्यांसाठी पाणी, अन्नाची व्यवस्था करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। नमस्कार, मी सत्यजित पाटील। आपण पाहू शकता की मुठभर धान्य आणि घोटभर पाणी ही संकल्पना गेल्या 1 वर्षापासून शिवप्रतिष्ठान यांच्या मार्फत राबवण्यात येत आहे। आपण पाहू शकता गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी तीच एक संकल्पना आहे। आपण एकत्रित म्हणजे कसं माणसाच्या अशा 3 गरजा आहेत, तशाच पक्ष्यांच्या देखील, प्राण्यांच्या देखील त्याच गरजा आहेत। आपल्याला जर पाणी नसेल तर आपण त्या पाण्याशिवाय राहू शकत नाही। तसेच उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर आपल्यालाच एक 10 मिनिटांमध्ये एक तहान लागते, तशी प्राण्यांना पण तहान लागत असते। पण ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर मी सर्व करंजाड्यातील लोकांना पण आवाहन करतो। गेल्या वर्षी पण आवाहन केलेलं होतं शिवप्रतिष्ठान करंजाड्याच्या वतीने। आमचे नवीन सचिव आहेत राकेश, अविनाश ठोसर असेल, आमचे आम्हाला जे नेहमी प्रेरणा देतात काका सुनील अंबावडे काका आहेत। पण एकंदरीत लोकांनी पण ह्याच संकल्पना राबवल्या म्हणजे काय होईल की
पशुपक्षी आहेत त्यांना धान्यापासून वेगळे राहता येणार नाही. पाळीव प्राणी असतील त्यांना देखील पाण्याची व्यवस्था आपण पाहू शकतो की आता आपण हे पक्ष्यांसाठी इथे एक हे प्लॉट लावलेला आहे ते चिमण्या वगैरे येऊन त्या एकंदरीत ते खाऊ शकतील. तर मी परत एकदा करंजवाड्यातील सर्व नागरिकांना विनंती करतोय की आपण ही अशाच स्वरूपाच्या संकल्पना राबवूया. जे शिवप्रतिष्ठान गेल्या 1-1.5 वर्षापासून ह्या संकल्पना करंजवाड्या शहरामध्ये राबवत आहेत. धन्यवाद. नमस्ते, मी सुनील आंबवडे. गेल्या वर्षापासून आमचे सत्यजित पाटील यांच्या ज्या संकल्पना त्यांनी काढलेल्या आहेत, मुठभर धान्य, गोटभर पाणी, गेल्या वर्षापासून आम्ही त्या राबवतोय. आणि जसं ते म्हणाले त्याप्रमाणे मी पण सगळ्या करंजवाडीवासियांना मी विनंती करतो की बाबांनो, सगळ्यांनी जसं आपल्याला पाण्याची आणि अन्नाची वगैरे गरज आहे माणसाला, आपण बोलू शकतो, मागू शकतो, पण ते जनावरं कोणाला मागणार किंवा ते पक्षी कोणाला सांगणार? तर त्यांचं जे ह्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन की बाबा ह्यांना हे जीव आहे त्यांनाही लागत असेल, काही पाणी म्हणा किंवा धान्य म्हणा, तर सर्व करंजवाडी वासियांना मी शिवप्रतिष्ठानतर्फे आणि पूर्ण टीमतर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो की बाबा तुम्ही ह्या गोष्टी निरंतर राबवा. आणि खास करून मी आमचे जे अध्यक्ष आहेत सत्यजित पाटील त्यांचा मी खूप आभारी आहे या सगळ्या गोष्टीसाठी. ह्या एवढ्या चांगल्या संकल्पना ते राबवतात ज्या आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या किंवा आम्हाला माहिती नव्हतं. त्यांच्यामुळे आम्हाला सगळं पुण्याचं काम करायला मिळतंय. तर मी परत एकदा मी सगळ्या वासियांना, मी करंजवाडी वासियांना मी विनंती करतो की तुम्ही ह्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्यांनी राबवा, असं मी सगळ्यांना आवाहन करतो. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.